नमस्कार मित्रांनो, आज 38 दिवस झाला आहे मित्रांनो. पहा, साईज कमीत कमी 2.5-3 किलो आसपास झाली आहे कोंबड्यांची. हा पोल्ट्री शेड आहे. सरकारी कोंबड्यांचं नियोजन असते. ही पहा कशा प्रकारे असं चाललं आहे काम. आता 4-5 दिवसामध्ये सगळा पक्षी जाईल, एवढे खाद्य जाणार, त्यानंतर सगळं पक्षी वगैरे जातील. हे पहा कशा प्रकारे नियोजन चाललं आहे. इकडं हा मोठा मोठा पक्षी झालेला आहे. लहानपणीचा सुद्धा पक्षी पाहिला असाल तुम्ही मित्रांनो. अशा प्रकारे सारं नियोजन होत असतं. इकडं ही बघा पाण्याचं नियोजन आहे, खाद्याचं नियोजन आहे. खाद्य खात आहे पक्षी. हे पहा असं एकदम खाद्य खात आहे. या प्रकारे असं दाट झाला पक्षी बघा मित्रांनो, दाट पक्षी आहे. हे पहा 2.5-3 किलोच्या आसपास कोंबडे झालेत मित्रांनो. खाद्य खातात, असं पाणी पितात, असं जागी 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 पाणी लावलेलं आहे. पहा मित्रांनो अशा प्रकारे त्या कोंबड्याला काहीतरी झाले वाटत आहे. तार बीर लागलाय काही वाटत आहे, काहीतरी झालं याला. चालत राहते, असं होतंय. पहा की दाट दाट पक्षी आहे. पोते 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 आणि पक्षी पक्षी पक्षी. मधून कोणी आलं की असं वाट पडतं, इकडं पक्षी साईडला जाऊन बसत असतो. सगळे सारखे पक्षी ओढत असतात. आणखीन काही रोगराईचं काही तसं नाही लक्षण. दाढ झाला पक्षी पहा मित्रांनो. साईज पहा कमीत कमी 2.5 किलो 3 किलोच्या आसपास पक्षी आहे. 2.5-3 किलो. 38 दिवस झालेले आहे मित्रांनो. लहानपणी तर तुम्ही पक्षी पाहिला तर असाल, लहान लहान होते तकरीबन. आता बडे मोठे मोठे आहेत पक्षी. इकडे खाद्य खाण्यासाठी थोडासा बरे आदर करावं लागतं. बसून खाणं पक्षी लंगडा होत असतो. पाण्याचं एन्व्हायरमेंट आहे. अशा प्रकारे चाललंय नियोजन मित्रांनो. शेडची पूर्ण माहिती 10-10 लाख रुपये लागतात शेड बनवण्यासाठी. कंपनी आपल्याला 7 रुपये 8 रुपये किलोच्या हिशोबाने देते. करीब एका कोंबड्याचं 3 किलो वजन होत असतं. तर 4 काही नाही पण 3,500 पक्षी असतात. मल्टिपल आहे 3 आणि 10-11 टन वजन येत असतं. त्या हिशोबाने आपले पैसे बनत असतात मित्रांनो. तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं माहीत आहे. मग त्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळत असतात. त्या पद्धतीने आपण शेड करत असतो. पहा त्या लास्टकडेपर्यंत शेड भरला आहे. आता त्याकडेपर्यंत पक्षी आहेत मित्रांनो. तेव्हा अगोदर इतकाच होता, पूर्ण त्याकडेपर्यंत शेड आहे. पाहू शकता. इकडे एक शेड आहे मित्रांनो, इकडे एक शेड आहे. 2 शेडचं नियोजन चालू आहे. पहा तिकडं पण शेड आहे. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा नवीन असाल तर, ताकि असेच तुम्हाला नवीन नवीन पोल्ट्री शेड, गावरान कोंबडी पालन, अनेक कोणाच्या मुलाखती. आपलं पोल्ट्री शेड आहे आणि गावरान मुर्गी पालन आहे आणि बकरी पालन होतं. सध्या आपण कमी केलो आहे, आणखीन करायचे पुन्हा. आवडलं तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, असंच जुळून राहण्यासाठी. थँक्यू, धन्यवाद.